संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अलीकडेच लोकसभा निवडणूक खूप चुरशीची ठरते आणि महत्त्वपूर्ण ठरते. पण अशातच कुठेतरी महाराष्ट्रात एक ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा खूपच चर्चेत आलेली. एकंदरीत इथला मतदार राजा एक वेगळ्या चर्चेत आहे, इथले उमेदवार वेगळ्या चर्चेत आहेत, पक्ष संभ्रमात आहेत. असं असताना एक मतदार ज्यांचा कौल ह्या लोकसभेमध्ये खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुम्ही एक ह्या लोकसभेतले इथल्या शहापूर तालुक्यातले एक मतदार म्हणून तुमची ह्या लोकसभेसंदर्भात काय प्रतिक्रिया असेल? नमस्कार, मी प्रशांत गडगे, पत्रकार. सध्या भिवंडी लोकसभेची निवडणुकीचा रणशिंग फुकलेला आहे आणि सगळ्याच पक्षांनी एकंदरीत मोठी वातावरण निर्मिती करून आता सध्या उमेदवार जाहीर करायची सुरुवात केलेली आहे. परंतु 6 विधानसभांनी बनलेला हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने काहीसा मागच्या 5 वर्षापासून थोडासा प्रगतीपथावर जात असल्याचं चित्र सध्या तरी आम्हाला सर्वत्र दिसत आहे. परंतु सध्या या निवडणुकीत पक्षांच्या उमेदवारांवरून प्रत्येक पक्षात जी काही कलगीतुरा चालू आहे, एक मतदार म्हणून मला या गोष्टीचा आश्चर्य वाटते का आज भिवंडी सारख्या लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील म्हणून प्रबळ भाजपाचे दावेदार मानले जातात. तिथे बाळ्या मामा म्हणून आमचे एक चांगले नेतृत्व आहे का त्यांनी उघड बंड करून आज काँग्रेसमध्ये तिकिटावर आपला हक्क सांगितलेला आहे. तिकडे सुरेश टावरे गेल्या 5 वर्षापासून 4 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहेत. परंतु आज 4 वर्ष काम करूनही त्यांच्या तिकिटावर आज कुठेतरी टांगती तलवार आहे. एक मतदार म्हणून मला या गोष्टी बघताना फार म्हणजे वाईट वाटत आहे का असा एखादा उमेदवार पाहिजेत आम्हाला का जो खरोखर चांगलं नेतृत्व करून या लोकसभा क्षेत्राचा विकास करेल. परंतु सध्या ही सगळी चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत एक मतदार म्हणून थोडीशी भूमिका मांडणं आम्हाला जड जाते. नेमकी मतदार ह्या भूमिकेतून तुमचं आगामी लोकसभेचं एक महत्त्वपूर्ण निर्णय काय असेल? यामध्ये पक्षाला एखाद्या तुम्ही मत देणार की तुम्हाला जो एक नवीन पर्याय नोटा त्याचा वापर करणार की एक सक्षम उमेदवार देणार? नेमकं काय करावं मतदार राजाने आपला कौल कुणाकडे न्यावा लोकसभेसंदर्भात भिवंडी, असं काय वाटतं तुम्हाला नेमकं? सध्या नोटा हा ऑप्शन होऊ शकत नाही, कारण भिवंडी मतदारसंघात चांगले उमेदवार आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांना शासकीय प्रशासकीय कामाची चांगली माहिती आहे. त्यामुळे नोटाचं ऑप्शन तरी सध्या मला वाटत नाही. फार कमी लोक नोटा वापरू शकतात. परंतु विकासाच्या बाबतीत बोललं तर आज शहापूर सारखा आमचा तालुका आहे, आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो का आजही पाणी टंचाईचं एक मोठं संकट आमच्या तालुक्यावर कायमस्वरूपी म्हणजे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर पण आजही आमच्या पाण्याचा प्रश्न शहापूर तालुक्याचा सुटला नाही. मुंबई ठाण्यासारख्या महानगरांना आज शहापूर तालुक्यातून पाणी पुरवठा केला जातो. पण आज इथल्या बहुसंख्य ज्या आदिवासी वाड्या आहेत, काही गाव आहेत का अजूनपर्यंत तिथे पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. तसेच आमच्याकडे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे का आज भिवंडी सारख्या पट्ट्यात मोठमोठे गोडाऊन आले, मोठमोठ्या कंपन्यांचे चांगले गोडाऊन आले किंवा उद्योग आले, त्यामुळे तिथे तरी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. पण आज शहापूर सारख्या तालुक्यात आज आडगाव MIDC झाली, आसनगाव MIDC झाली, या जवळजवळ गाडीला लागलेल्या इंडस्ट्री म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख करतो का एकदम अल्प दरात इथं रोजगार उपलब्ध झालेला आहे. तिसरा आमचा प्रश्न आहे का आमच्या शहापूर तालुक्यातले बरीचशी विकास कामं, रस्ते म्हणा किंवा लाईट संदर्भात असतील, विजे संदर्भात असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत का त्या अजूनपर्यंत मार्गी लागलेल्या नाही. तर आमच्या मतदार म्हणून आमच्या या उमेदवारांकडून एकच अपेक्षा आहे का या पुढच्या काळात तरी आमचा पाणी प्रश्न असो, आमचे रस्त्यांचे प्रश्न असो, विजेचे प्रश्न असो, हे सर्व आम्हाला सुटलेले दिसले पाहिजे. आणि असाच जर उमेदवार आम्हाला धडाडीचा कोण दिसला तर नक्कीच आम्ही त्याला मतदान करू. मतदार राजाचा कौल महत्त्वपूर्ण मानला जातो. ह्या संपूर्ण मतदार राजाला एक तुम्ही मतदार म्हणून या कौल संदर्भात काय आवाहन कराल?
काय नाही, जो उमेदवार योग्य असेल, काम करणारा असेल, ज्याच्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे, हातोटी आहे काम करण्याची, अशाच मतदाराला मला वाटते मतदारांनी मतं द्यावी आणि निवडून द्यावी, हीच मी आशा व्यक्त करतो. खबर 24 तासनी आज मतदार राजाचा कौल हा जो कार्यक्रम पुढे आणलेला आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? अतिशय स्तुत्य असा उपक्रम घेतलेला आहे तुम्ही. आणि खरं म्हणजे तर असे लोकांच्या मनातले कौल प्रत्येक अशा तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी काढायला पाहिजे. त्याच्यामुळे नक्कीच इतर मतदारांनाही मार्गदर्शन होते का नक्की आपण कुठला उमेदवार निवडून दिला पाहिजे.